नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या जीटी क्लासेस 73 या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण स्टडी केला होता एक्सरसाइज 1.3 की ज्याच्यामध्ये आपण क्रॅमर्स रूल आणि डिटर्मिनंट कसे सॉल्व्ह करायचे याचा स्टडी केला होता. आता या एक्सरसाइज मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे की सगळ्यात पहिले आपल्याला हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. पण तुम्ही बघितले असेल की मागच्या एक्सरसाइज पर्यंत आपल्याला जे इक्वेशन्स दिले होते ते वेगळ्या प्रकारचे होते आणि इथं जे इक्वेशन्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये एक्स आणि वाय हे कुठे आहेत, डिनॉमिनेटर प्लेसला आहे. मग या टाइपचे एक्झाम्पल कसे करायचे, तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे जे एक्स आणि वाय चे जे डिनॉमिनेटरला ज्या व्हॅल्यूज आहेत त्या चेंज करायचे, म्हणजे आपल्याला एक नॉर्मल इक्वेशन मिळवायचं आहे. मग ते इक्वेशन कसं मिळवायचं ते आपण इथं पहिल्यांदा बघूया. तर इथे काय करायचं ते आपल्याला पहिल्यांदा हा सेपरेट राईट करूया. 2/x म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 1/x मायनस 3/y म्हणजे 3 मल्टिप्लाइड बाय 1/y इज इक्वल टू 15 आणि त्याच्यानंतर 8/x म्हणजे 8 मल्टिप्लाइड बाय 1/x प्लस 5/y म्हणजे 5 मल्टिप्लाइड बाय 1/y इज इक्वल टू 77. हे दोन इक्वेशन आपण ट्रान्सफॉर्मेशन केले, म्हणजे याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. हे दोन्ही इक्वेशन सेमच आहेत, फक्त आपण थोडंसं आपल्या पद्धतीने राईट केले. आता तुम्ही जर बघितलं की पहिल्या इक्वेशन मध्ये 1/x आहे, दुसऱ्याही इक्वेशन मध्ये 1/x आहे. पहिल्या इक्वेशन मध्ये 1/y आहे, दुसऱ्या पण इक्वेशन मध्ये 1/y आहे. मग याच्यासाठी आपण दुसरं कुठलं व्हेरिएबल वापरू शकतो का, ते येस, आपण 1/x साठी एक वेगळं व्हेरिएबल वापरूया आणि 1/y ला एक वेगळं व्हेरिएबल वापरूया. हे दोन व्हेरिएबल वापरल्यानंतर तुम्हाला हे जे दोन इक्वेशन्स भेटणार आहेत ते अगदी पहिल्यांदा जसे आपण सॉल्व्ह केले सायमल्टेनियस इक्वेशन त्या पद्धतीचे इक्वेशन भेटणार आहे. तर इथं काय करूया, लेट 1/x इज इक्वल टू a कन्सिडर करूया अँड 1/y इज इक्वल टू b कन्सिडर करूया. मग जिथे जिथे 1/x आहे त्या ठिकाणी a राईट करायचं आहे आणि 1/y च्या प्लेसला आपण b राईट करूया. म्हणजे इथं काय होणार आहे, 2 × a होणार आहे मायनस 3 × b इज इक्वल टू 15. हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन आपल्याला कसे मिळेल, तर 8a प्लस 5b इज इक्वल टू 77. हे झालं आपलं दुसरं इक्वेशन. आता इथं आपल्याला एलिमिनेशन मेथड वापरायची आहे. तर कारण काय एलिमिनेशन मेथड वापरू शकतो आपण, बघा 3b ला इथं मायनस साइन आहे आणि 5b ला इथं प्लस साइन, म्हणजे आपण इझिली b हे जे व्हेरिएबल आहे ते एलिमिनेट करू शकतो. त्यासाठी इक्वेशन 1 ला आपण कितीने मल्टिप्लाय करायचं, इथे 3 आहे इथे 5 आहे, म्हणजे या 5 ने या 3 ला मल्टिप्लाय केलं तर 15 येणार आहे आणि या 3 ने या 5 ला मल्टिप्लाय केलं तर 15 येणार आहे. सो आपण इक्वेशन 1 ला 5 ने मल्टिप्लाय करूया अँड इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिप्लाय करूया. सो कसं होईल मग, आता याला 5 ने मल्टिप्लाय केलं तर 5 2 जा 10a मायनस 5 3 जा 15b इज इक्वल टू 15 5 जा 75. हे एक इक्वेशन भेटलं. त्याच्यानंतर आता या इक्वेशन आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचे. 8 3 जा 24a मायनस 3 5 जा 15b इज इक्वल टू 77 इंटू 3 जा 3 7 जा 21 कॅरी ओव्हर टू 3 7 जा 21 प्लस 1 23. आता इथं प्लस साइन आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, एका 15b ला मायनस साइन आहे, एका 15b ला प्लस साइन आहे. अशा वेळी आपण काय करतो, ऍडिशन करतो. ऍडिशन केल्यामुळे हा मायनस 15b आणि प्लस 15b कॅन्सल झाला. मग 10 प्लस 24 34a इज इक्वल टू, आता या दोघांचं ऍडिशन केलं तर किती असणार आहे, 1 प्लस 5 6 7 प्लस 3 10 कॅरी ओव्हर 1 306. आता आपल्याला a ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी 306 आणि हा जो 34 आहे तो राईटला ट्रान्सफर केला तर तो होणार आहे डिवाइड. मग आता 34 च्या टेबल मध्ये 306 34 4 जा 34 1 जा 34 आणि 34 4 जा 306, म्हणजे a ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, 4 भेटली. आता ही व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये पुट करूया. आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. सो पुट a इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आपल्याकडे, 2a minus 3b is equal to 15. So therefore 2 into 4 minus 3b is equal to 15. So therefore 8 minus 3b is equal to 15. So therefore minus 3b is equal to 15 minus 8. So therefore b is equal to so therefore minus 3b is equal to 7. ओके. आता हा b ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी b is equal to 7/8
-3 ही झाली b ची व्हॅल्यू आणि आपल्याला इथे a ची व्हॅल्यू काय मिळाली होती 4. बट आपल्या इक्वेशन मध्ये a आणि b नाहीत, आपल्या इक्वेशन मध्ये आहेत x आणि y. बट आपण a म्हणजे काय कन्सिडर केले, काय मांडलेलं आहे 1/x आणि b म्हणजे काय मांडलेलं आहे 1/y. मग इथे परत तेच करूया. सो देयरफॉर a इज इक्वल टू 1/x. मग a ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 4 म्हणजे 4/1 इज इक्वल टू 1/x. याचा रेसिप्रोकल करूया आपण. रेसिप्रोकल केलं तर काय होणार आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यू त्यांची चेंजेस होते, त्यांचे प्लेस चेंज होते. म्हणजे न्यूमरेटरची व्हॅल्यू डिनॉमिनेटरला जाते आणि डिनॉमिनेटरची व्हॅल्यू न्यूमरेटरला. म्हणजे इथं काय येणार आहे, देयरफॉर x इज इक्वल टू x, सॉरी इथं न्यूमरेटरला 1 जाणार आहे आणि डिनॉमिनेटरला 4 येणार आहे. सो 1/4 इज इक्वल टू x/1. म्हणजेच काय झालं, x इज इक्वल टू 1/4 ही झाली x ची व्हॅल्यू. आता आपण y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. मग y इज इक्वल टू काय मांडलेले आपण b. सो हियर देयरफॉर b इज इक्वल टू 1/y. सो देयरफॉर व्हॅल्यू ऑफ b किती आहे, -7/3 इज इक्वल टू 1/y. परत इथं रेसिप्रोकल करूया. रेसिप्रोकल केलं तर काय होणार आहे, न्यूमरेटरची व्हॅल्यू डिनॉमिनेटरला जाणार आहे आणि डिनॉमिनेटरची व्हॅल्यू न्यूमरेटरला येणार आहे. म्हणजे काय होणार आहे 3/-7 is equal to y/1. So therefore y is equal to -3/7 ही झाली आपली y ची व्हॅल्यू. आता इथं हा जो मायनस आहे तो न्यूमरेटरला द्या किंवा डिनॉमिनेटरला दिला तरी चालेल. फक्त हे कधी पॉसिबल आहे, जेव्हा न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटर या दोघांपैकी एक साइन मायनस असतं तेव्हा हे आपण करू शकतो. तर दोन्ही ठिकाणी मायनस साइन असेल तर ते कॅन्सल होणार आहे. मला अपेक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल. आता याच्यानंतर आपण याच एक्सरसाइज म्हणजेच एक्सरसाइज 1.4 चं क्वेश्चन नंबर 1 मधला एक्झाम्पल नंबर आपण 2 आता सॉल्व्ह करूया. तर विद्यार्थ्यांनो इथं आपण आता एक्सरसाइज 1.4 चा क्वेश्चन 1 चा सेकंड एक्झाम्पल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट इक्वेशन 10/x + y + 2/x - y इज इक्वल टू 4 आणि 15/x + y - 5/x - y इज इक्वल टू -2 हे दुसरे इक्वेशन आहे. आता पहिल्या एक्झाम्पल मध्ये आणि या एक्झाम्पल मध्ये पुन्हा तुम्हाला चेंजेस दिसतील. पहिल्या एक्झाम्पल मध्ये फक्त डिनॉमिनेटरला x होता, आता इथे डिनॉमिनेटरला x + y आहे आणि x - y आहे. हे सुद्धा खूप इझी एक्झाम्पल आहे, त्यामुळे अजिबात टेन्शन न घेता आपण हे एक्झाम्पल सुद्धा इझी मेथडने सॉल्व्ह करूया. तर इथे काय करायचं, पहिल्यांदा आपण हे कसं करायचं, 1/x + y हा जो डिनॉमिनेटरला आहे तो आपण सेपरेट करूया. म्हणजे कसं होईल, 10 × 1/x + y प्लस 2 × 1/x - y इज इक्वल टू 4 हे एक इक्वेशन झालं. त्याच्यानंतर आता इथे हे